एक्सेसिव्ह प्लेजर सिकिंग म्हणजेच सतत सुख शोधण्याची सवय. आपण कधी लक्ष दिले का? मोबाईलवर स्क्रोल करताना अजून थोडा वेळ, अजून एक व्हिडिओ, अजून थोडा आनंद. पण असं का होतं की जास्त सुखाच्या मागे लागलो की मन शांत न होता अजूनच रिकामं वाटतं? मानसशास्त्र सांगतं की आपला मेंदू नव्या सुखाशी पटकन सवयीचा होतो. सुरुवातीला खूप आनंद वाटतो, पण लवकरच ते साधं होतं आणि आपल्याला अजून काहीतरी जास्त हवं असं वाटतं. सतत सुख शोधताना मेंदूला रिवॉर्ड सिस्टीम डोपामाइनवर अवलंबून राहायची सवय होते. साध्या गोष्टींमध्ये आनंद मिळेनासा होतो. फक्त जास्त उत्तेजक गोष्टीच हव्याशा वाटू लागतात. याचे दुष्परिणाम काय होतात? तर हे सगळं आत्ताच सारखं हवंहवंसं वाटतं. त्यानंतर आपले भविष्यातील ध्येय आहेत ती दुर्लक्षित होतात. भीती वाढू शकते, नैराश्य, ताण वाढू शकतो. नाती टिकवणं कठीण होतं. विधायक कामांमध्ये घट होते. मेहनत आणि संयम कमी होतो. हे एक ॲडिक्शन सायकल आहे. सतत ह्याच गोष्टी आपण करत राहिल्यामुळे हाच पॅटर्न पुढे व्यसनात बदलू शकतो. अल्कोहोल, गेमिंग, सोशल मीडिया सुरुवातीला चॉईस असतो, पण नंतर तो कंपल्शन बनतो. यावर उपाय काय? माइंडफुलनेस म्हणजे लहान गोष्टींमध्ये आनंद शोधणं. नंतर आत्ता संयम ठेवून भविष्यात मोठा आनंद मिळवणं. पैसा, स्टेटसच्या पलीकडे स्वतःच्या व्हॅल्यूज आणि ग्रोथ, आपली मूल्य आणि आपला विकास यामध्ये समाधान शोधणं. खरं सुख बाहेर नाही तर आपल्यातच आहे, आपल्या दृष्टिकोनात आहे. सतत सुखाच्या मागे धावण्यापेक्षा वर्तमानात जगायला शिकलो तर जीवन अधिक शांत आणि अर्थपूर्ण होतं. हा प्लेजर ट्रॅप सोडून आपण इनर पीसकडे वळलं पाहिजे. प्लेजर वर्सेस पीस मध्ये तुम्ही काय निवडणार बरं?